झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घराबाहेर महाविजयाचे शिल्पकार असे बॅनर लागले. फडणवीस यांच्या घराबाहेर 20 फुटाचे भले मोठे कटआउट्स. एकनाथ शिंदेंनी दबावपोटी निर्णय घेतला. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाही, श्रेष्ठींसोबत आम्ही बसून निर्णय घेणार. एकनाथ शिंदेंनी सर्व गोष्टी क्लिअर केल्या, फडणवीसांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा. नागपुरात फडणवीसांच्या घराबाहेर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी वाढली. घराबाहेर झळकलं महाविजयाचे महाशिल्पकार मोठं होर्डिंग. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून नाशिकच्या येवल्यामध्ये महादेवाची आरती. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महादेवाला साकडं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत आणि अनुप अग्रवाल यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा यासाठी धुळ्यामध्ये प्रार्थना. सिंधी समाजाच्या वतीनं भगवान झुलेलाल मंदिरामध्ये पूजा. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जळगावमधल्या कालिका माता मंदिरामध्ये जीएम फाउंडेशनकडून महाआरती. देवीला महाआरती करत साकडं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नंदुरबारमध्ये गणपतीची आरती. भाजपच्या विजय चौधरींकडून गणपतीला साकडं. नागपूरच्या सावनेर विधानसभा मतदारसंघामध्ये भावी पालकमंत्री म्हणून आशिष देशमुख यांचे होर्डिंग्स लागले. कामगिरी दमदार, आमदार दमदार अशा आशयाचा उल्लेख करत सरकार स्थापनेपूर्वीच होर्डिंग्स. काँग्रेसकडे आता कुठलाही पर्याय उरला नाही. काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांचं भविष्य राहिलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रामधल्या काँग्रेसच्या 16 आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं. भाजप आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसला टोला. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला, हा त्यांचा राजकीय विषय. शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री कुणीही झालं तरी आम्हाला देणं घेणं नाही. कुणीही मुख्यमंत्री झालं तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही. जरांगेंची प्रतिक्रिया. माझी निवडणूक पवार, ठाकरे आणि राऊतांनी हाताळली. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मुंबईमध्ये येऊ नये असा पण करण्यात आला. शहाजीबाबू पाटलांचं वक्तव्य. मवियानंतर मनसेनेही ईव्हीएमवर खापर फोडलं. विधानसभेच्या निकालामध्ये ईव्हीएमचा रोल. अविनाश जाधव यांचं वक्तव्य. ईव्हीएमबाबत राज ठाकरे लवकरच भूमिका मांडतील असंही केलं स्पष्ट. महायुतीनं मनसे आणि राज ठाकरेंची फसवणूक केली. अविनाश जाधव यांची टीका. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं भाजप का नाही म्हणत. आकडेवारी आल्यावर बैठक घेऊन ईव्हीएम संदर्भात भूमिका घेऊ. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. आम्हाला मतपत्रिकेवर निवडणुका हव्यात. महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन करणार. नाना पटोलेंची घोषणा. अनेक ठिकाणी मतांमध्ये तफावत. कुठेतरी पाणी मुरतंय. ईव्हीएम विरोधात राजकीयपेक्षा जनआंदोलनाची गरज. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. ईव्हीएममुळे उमेदवारापासून मतदारांपर्यंत फसवणुकीची भावना. ईव्हीएममुळे निवडणुका लढण्याची कुणी हिंमत करणार नाही. रोहित पवारांकडून ट्विट करत भावना व्यक्त. इस्रायली टेक्नॉलॉजी वापरून ईव्हीएम हॅकचा प्रयत्न. प्रत्येक 3 मतांनंतर 1 मत विशिष्ट पक्षाला मिळण्याचा प्रोग्राम सेट केल्याचा संशय. पवार गटाच्या प्रशांत जगताप यांचा दावा. ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव आजपासून आत्मक्लेश उपोषण करणार. देशामध्ये संविधान आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणं म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं. बाबा आढाव यांची सरकारवर टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय पुढच्या वर्षी. 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार सुनावणी. प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाकडून नवीन तारीख. आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा. इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांची मांदियाळी. आळंदीमध्ये वारकऱ्यांकडून माऊलींचं गजर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 10 विशेष गाड्यांची तरतूद. प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा रेल्वेचा निर्णय. राज्य परिवहन महामंडळाची बस आता लिक्विफाईड नॅचरल गॅसवर धावण्यासाठी सज्ज. नाशिक आणि पनवेल विभागामध्ये एसटीची एलएनजी बस सुरू करण्याचे महामंडळाचं नियोजन. नांदेड विभागामधील रोटेगाव ते परसोडा स्थानकादरम्यान ट्रॅफिक ब्लॉक असणार. रेल्वेचे 27 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये ट्रॅफिक ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.